याच्या पहिल्याच पानावर लिहिलं इफ यू वॉन्ट टू बिकम रिच डोंट गो टू स्कूल. सत्य आहे. यांना कंपनीला द्या नंतर. हॅलो असे शिकले ते. इफ यू वॉन्ट टू बिकम रिच डोंट गो टू, म्हणजे शाळेत जायचं नाही असं नाही, शाळेत जायचं. शिकल्यामुळे संस्कृती मिळते, कल्चर बनते. करिअर बनत नाही, करिअर मायलास्टाईल देते. वाचा एक पुस्तक. याच्यानंतर याचं पुस्तक आहे कॅश फ्लो क्वाड्रंट. काय पुस्तकाचं नाव? जगातलं फेमस पुस्तक आहे कॅश फ्लो क्वाड्रंट. चार क्षेत्र आहेत: सर्व्हिस, सेल्फ एम्प्लॉयड, बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर. 4 कॅटेगरीचे लोक असतात. 4 नोकरी. सेल्फ एम्प्लॉयड म्हणजे लॉयर, डॉक्टर, आर्किटेक्चर आहे ना, चार्टर्ड अकाउंटंट. बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर. हा पॉईंट तुम्ही समजून घ्या सगळ्यांनी. 95% लोक याच्यात आहेत, सर्व्हिस आणि सेल्फ एम्प्लॉयड. आणि 5% लोक बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर आहेत. याचा परिणाम काय झाला? 95% संपत्ती 5% लोकांच्या खिशात गेली. हॅलो. आणि या दोघांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे? सर्व्हिस, सेल्फ एम्प्लॉयड. यांना काय झालं ना, फॅमिली झिरो. आमच्या घराच्या मागे कौलाच डॉक्टर होता ना, वारला ना. आता सर्टिफिकेट किती पैसे देतात त्याला? झिरो. हॉस्पिटल बंद. हॅलो. मोठा प्रॉब्लेम आहे. केला काय पाहिजे? अरे केला काय पाहिजे? काय केला पाहिजे? आपण बिझनेस का नाही करत? हा, कारण पहिली गोष्ट आपण जे शिक्षण घेतलं ते व्यावसायिक घेतलेलं नाही. हॅलो. तुम्हाला माहिती नाही, हा RTP म्हणजे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आजचा गुरुकुल आहे. शिक्षण बिझनेसचं घेत नाही, आणि बिझनेस म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि रिस्क आहे की नाही. रॉबर्ट कियोसाकी काय सांगतात माहिती आहे? टाटा, बिर्ला, बजाज, रिलायन्स यांनी जे मॉडेल वापरलं ते तुम्ही वापरा, पैसा कमवायचा असेल तर. त्याला इंग्लिशमध्ये बोलतात OPM, अदर पीपल्स मनी, अदर पीपल एफर्ट्स. धीरूभाई अंबानी. स्वतःचा 1 रुपया नाही. हॅलो. पैसा कोणाचा? लोकांचा. मेहनत कोण करतं? लो करलो दुनिया. माय लाईफस्टाईल तेच आहे. टाळ्या वाजवा. माय लाईफस्टाईल तेच मॉडेल आहे. प्रत्येक माणूस स्वतःच्या पैशाने स्वतःला लागणारी वस्तू विकत घेतो. अदर पीपल्स मनी. स्वतःच्या पैशाने घेतले ना तुम्ही लोकांनी? अरे घेतले ना स्वतःसाठी. अदर पीपल एफर्ट्स. आता मेहनत कोणासाठी करणार आपण? स्वतःसाठी. पण हे प्रिन्सिपल तुम्ही वापरून टीम बनवला की तुम्ही तुमच्या घरचे अंबानी बनणार. हॅलो. माय लाईफस्टाईल छोटं मॉडेल नव्हे. या मर्सिडीज आम्ही घेऊन फिरतो ना, ही आमची कॅपॅसिटीच नाही सर. मी 16 वर्ष झाली मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कधी बसलो नाही, कारण मी इंडस्ट्रीचा मालक आहे. आपली आयडी आपली इंडस्ट्री आहे. हॅलो. कळतं तुम्हाला? तुम्हाला आज नाही कळणार त्या आयडीची व्हॅल्यू किती आहे ती. तुम्ही जेव्हा 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष आमच्यासारखी टीम म्हणून सातत्यपूर्ण काम करत राहाल ना, तुमची पण इंडस्ट्री उभी राहणार आहे. आणि चौथी कॅटेगरी आहे इन्व्हेस्टर, ज्याच्यामध्ये आता आम्ही आहोत. एक लेवल नंतर माणूस पैसे खाणार, तो कुठेतरी इन्व्हेस्टच करणार ना. आता हे जे प्रिन्सिपल आहे ना रॉबर्ट कियोसाकींचं, तेच आपल्या बिझनेसला लागतं. लक्षात ठेवा. आपण एक माणसाला आणतो, कनेक्ट करतो, म्हणजे एक नवीन इंडस्ट्री चालू होते आपली. काय होते? इंडस्ट्री चालू होते. कंटाळत काय आहे ना अजून वेळ? हां, माझ्याकडे आहे भरपूर. आता 5वा समजून घ्या. आता इंडस्ट्री उभी कशी होणार? मग इंडस्ट्री उभी कशी होणार हा प्रश्न आहे ना. आता मजा बघा. हा 6वा पॉईंट समजून घ्या. आज प्रत्येक माणसाकडे सक्सेस आहे, तुमच्याकडे पण असणार आहे की नाही?
कोणाकडे ट्रॅक्टर असतील, कोणाकडे गाई असतील, बंगला आहे, शेती आहे ना, उत्पादन आहे की नाही सांगा, प्रत्येकाकडे आहे. पण तुम्हाला माहिती आहे हे मर्यादितच राहणार. हे काय राहणार तुमचं, कारण तुम्ही एकटे आहात ना, याला मर्यादा राहणार. पण आयुष्यात मोठं काय करायचं असेल ना तर स्वतःची एक ऑर्गनायझेशन बनवावी लागते, संस्था. जसं धीरूभाईंनी रिलायन्स बनवली. स्वतः किती शिकलेले, आयला असतील त्याची पोरं, 8वी किती, पोटावर तरी बोलायचं असं, 8वी शिकलेले ते, किती, 8वी. आणि सगळे दुनियेचे हुशार लोक त्यांनी संस्थेत कामाला ठेवल्यामुळे संस्था झाली नंबर 1. ह्याच्यातनं काय शिकलं, आपल्याला पण मोठं काय करायचं असेल तर स्वतःची एक उद्योग संस्था बनवावी लागणार. पण सर्वसामान्य माणूस ती बनवू शकत नाही. तुम्हाला फार महत्त्वाचा पॉईंट सांगतोय. आतापर्यंत दुनियेमध्ये जेवढे यशस्वी लोक आहेत, मग ते कुठल्याही क्षेत्रात असू दे, त्यांनी कुठली ना कुठली संकल्पना त्या क्षेत्रात वापरली. कोणाला विचारलं ही पाण्याची बॉटल, हे काय आहे, पाणी बॉटल पाहिजे, हे काय बिस्लरी बोलतात ना जास्त करून, हे काय लोक पाणी बॉटल बोलतात, पाणी बॉटल नाही. ही फार मोठी आयडिया आहे, पण एक फार मोठी कल्पना आहे ना. लोक फुकट पित होते आणि फुकट पाजत होते. कोणीतरी बाटलीत घातलं. हॅलो, कोण ते, कराडचे चव्हाण साहेब. एवढं पण नाही तुम्हाला माहिती बिस्लरी कोणाची है ना. आणि त्याने उद्योग तयार केला, जोगोजन फॅक्टरी आहे ना सिग्नलला मोठी बिस्लरी. म्हणजे एका माणसाने संकल्पना बनवली, पाण्याची बॉटल. आज केवढी मोठी इंडस्ट्री आहे सांगा, आहे की नाही सांगा. मच्छर आपल्याला चावते, प्रॉब्लेम कोणाचा आहे, आपला. पण ऑल आउट वाल्याचा काय, अरे ऑल आउट वाल्याचा काय, बिझनेस ना. कधी लक्षात ठेवा, दुनियेच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हाच बिझनेस. तुमचे घराचे हप्ते जात नाही, प्रॉब्लेम आहे ना, माय लाईफस्टाईलला सोल्युशन आहे की नाही. मुलांच्या शिक्षणाचा खर्च होत नाही, माय लाईफस्टाईल सोल्युशन आहे. तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला अजून प्रॉब्लेम आहे, माय लाईफस्टाईल सोल्युशन आहे. दुनियेच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशनच माय लाईफस्टाईल आहे. लक्षात घ्या. म्हणजे दुनियेच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आज काय आहे, हा बिझनेस आहे ना, लोकांनी केला. तसं आतापर्यंत पैशामध्ये एक नंबरला होता बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट. बघा, मागून अमेझॉन आला. कुठे दिसतो काय बघा अमेझॉन, हा बघा. तुम्हाला आता पण सांगतो, एक गाडी छोट्या दुकानात जाऊन सांगितलं असतात ना, उद्या बारकी बारकी सुपर मार्केट येतील, हसले असते लोक. होऊच शकत ना. आली ना सुपर मार्केट, त्याच सुपर मार्केटमध्ये जाऊन कोण बोलला असतं तर असा एक डीमार्ट येईल ना, सगळ्यांना खाऊन टाकेल. कोणी ऐकलं असतं नाही. त्याच डीमार्टमध्ये उभारून भाऊ मारले असतात, उद्या तुझं दुकान पण नको चल, असा एक ऑनलाईन दुकान येईल. कोणी विश्वास ठेवला असता. आज आहे ना दुनियाभराचे पोर्टल. सेम स्टोरी आज माय लाईफची. आज आम्ही भाऊ मारतोय, दुकान बदलो, ब्रँड बदलो. दुकान बदलाने ब्रँड बदला. जो खर्च बाहेर करता तो ह्या दुकानात करा, आणि दिवसभरची चर्चा करता त्याच्यात ह्याची पण करा, आणि आठवड्याचे 2,10,000 कमवा. काय सोपं मॉडेल आहे. आता गाढवांना आयडी भेटत नाही, तर गाढवांची आरटीपी घेतली असते आपल्याकडे. शपथ, त्या लगेच कळलं असतं. दुकान भरला, ब्रँड भरला, हा तो सुटलाच असता कुठे तरी. आहे की नाही बघा साहेब. पण माणसाला अक्कल खूप ना, उघड तुका लावतो याच्यात. अरे पैसे मिळायचा रस्ता कोण सांगत असेल ना, त्याला जाम मिठी मारून धरायची. जोपर्यंत 2,10,000 येत नाही त्याची कंबर आवडून ठेवायची. कारण की कुठं सांगा, सोडायचंच नाही त्याला.